हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्त राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहावी स्वामींची प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कालच्या व्हिडिओला तुम्ही छान असा प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते. आजची माहिती स्किप न करता शेवटपर्यंत पाहायची आहे. नवीन आला असाल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. छान अशी गोड आपल्याला कमेंट आपल्या चॅनलवर करायची आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. अधिक मासामध्ये मुली आपल्या आईची ओटी भरू शकतात, पण सासूची का भरत नाही तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सासूची ओटी भरायची किंवा नाही त्याच्याबद्दल पाहूया. आता बघा, उद्यापासून धोंड्याच्या महिन्याला सुरुवात आहे. आज आहे अमावस्या, तर उद्यापासून धोंड्याच्या महिन्याची सुरुवात राहणार आहे. तर आपल्याला उद्यापासून आपल्या घरामध्ये होईल तेवढे विष्णू भगवानांची सेवा करायची आहे. सत्यनारायण सेवा करायची आहे. व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनामाचं आपल्याला पठण करायचं आहे. म्हणजेच की आपल्याकडून जेवढी होईल तेवढी विष्णू भगवानांची सेवा, जी सेवा तुम्हाला सोपी करायला वेळ कमी घेईल अशी जर सेवा करायची असेल ती म्हणजे आपल्या भागवत गीतेतला एक अध्याय आपल्याला पठण करायचा आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं आपल्याला रोज पठण करायचं आहे. तर त्याबद्दल पण आपण माहिती दिलेली आहे, आपल्या चॅनलवर आहे. ते व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता. तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला देईल. तर बघा, आता आपल्या घरामध्ये आपण आपल्या आईची ओटी अधिक मासात भरू शकतो, पण सासूची का आपल्याला भरायची नाही? तर पहा, आता पूर्वीचे जे लोक होते तेव्हापासून ही आलेली परंपरा जी आहे आपल्या भारतीय संस्कृतीमधली, आपल्या घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय आपण पाठवतच नाही. ओटी भरून हा भारतीय संस्कृतीतली आपण हा एक महत्त्वाचा संस्कार आपण करत असतो. पण अधिक मासातच विवाहित मुली आपल्या सवाशण आईची ओटी भरू शकतात. आणि जरी तुम्हाला वडील नसतील त्या पण आईची तुम्ही ओटी भरून घ्यायची आहे. या अधिक महिन्यामध्ये लग्न कार्यात कन्यादानाला आपल्या अतिशय महत्त्व आहे. आपल्या लाडक्या लेकीला सुयोग्य हाती सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीच्या हाती सोपवले जाते. यालाच आपण कन्यादान विधी आपण म्हणतो. कन्यादान हा एक संस्कार आहे, जबाबदारीची जाणीव आहे. आपण ज्या मुलीला लाडाने वाढवली तिची जबाबदारी दुसऱ्याच्या हाती सोपवण्यासाठी आई वडिलांना कठोर व्हावे लागते. त्याच्या त्यागामुळे तिला तिचे हक्काचे घर मिळते. त्याच कृतज्ञतेची छोटीशी परतफेड म्हणून विवाहित मुलगी अधिक मासात आपल्या आईची ओटी भरायची आहे. आणि पुढच्या जन्मी तुझ्याच उदरी जन्म मिळावा असाही सायुक्तिक अर्थ या संस्कारातून आपल्याला मिळतो. आता बघा, तुमचा प्रश्न अजूनही तिथंच अटकलेला असेल की आपल्या आईची ओटी आपण वडील नसताना भरू शकतो का? तर हो, मी तुम्हाला अजूनही सांगते की आपण आपल्या आईची ओटी भरायची आहे. आपली आई कोणत्याही स्थितीत असो, वडील असो किंवा नसो. तर पहा, आता काही प्रश्न इथं पण असतात की आपण कुमारिका आहोत तर ओटी भरायची का? तर हो, कुमारिका मुलींनी सुद्धा ओटी भरली तरी चालते, कारण आपल्या आईची ओटी भरणं खरंच खूप भाग्याचं आहे. आपल्या आईकडून आपल्याला छान असा गोड आशीर्वाद घ्यायचा आहे. पण या ठिकाणी प्रश्न असा आहे की आपण आपल्या सासूची ओटी आपण भरू शकतो का? तर बघा, आता सासूची ओटी भरू शकत नाही. आपण एरवी सुहासिनीच्या रूपामध्ये तिची ओटी भरू शकतो. एक दोन स्त्रिया असतात सुहासिनी, तर त्या एकूण एकाच्या स्त्रिया ओटी भरू शकतात. पण अधिक महिन्यात आपल्याला सासूची ओटी भरायची नाही. तर कारण काय आहे? तर लग्न करून घरी आल्यावर सासू आपली ओटी भरते. म्हणजेच की सुनेची ओटी भरून आपला मुलगा राजी खुशी तिच्या पदरात देते. सासूकडून जर आशीर्वाद रूपी मिळालेली ओटी तिला परत करता आपल्याला येत नाही. म्हणून अधिक महिन्यामध्ये आपल्याला सासूची ओटी भरता येत नाही, कारण सासू आपल्या सुनेला गृहस्थ आश्रम स्वीकारण्याची परवानगी देते, मग तिची ओटी भरून तिचं स्वागत करते. म्हणून तुम्ही तुमच्या सासूची ओटी या ठिकाणी भरायची नाही. तर बघा, या ठिकाणी मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं असं मला वाटते. आणि स्वामी कृपेने जेवढी माझ्यापर्यंत माहिती आली आहे ती माहिती मी तुमच्यापर्यंत दिलेली आहे. तर ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला कमेंट करायची आहे. छान असं श्री स्वामी समर्थ आपल्या कमेंटमध्ये लिहायचं आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. आणि शेवटपर्यंत आपला व्हिडिओ पाहायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते. बाय बाय सगळ्यांना.